सातारा जिल्ह्यातल्या माध्यम प्रतिनिधींचं सर्वच इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, यूट्यूब चॅनेल, बाकी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी नेहमीच सहकार्याची भूमिका या ठिकाणी घेतली होती, ठेवली होती. त्याबद्दल सुद्धा मी आभार मानतो. आणि थोडक्यात आजच्या पत्रकार परिषदेचं या ठिकाणी प्रास्ताविक मी या ठिकाणी करतो. महायुतीच्या सरकारचा शपथविधी नागपूरच्या अधिवेशनामध्ये झाला. तिथून आम्ही अधिवेशनाचं कामकाज संपून आल्यानंतर मंत्रिमंडळाचं खातेवाटप देखील माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केलं. आम्ही आमच्या विभागांचा जे काही विभाग आमच्याकडे खातेवाटपामध्ये आलेले आहेत त्याचा पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली. आणि मागच्याच एक 8 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या माननीय पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केल्या. मी पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये काल आलो. कालच माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटायचं होतं, परंतु वेळेअभावी ते शक्य झालं नाही. मी प्राधान्यक्रम जो जिल्ह्यातल्या विकासाचा आहे याच्या बाबतीत प्राथमिक चर्चा आमची मुंबईमध्ये मंत्रिमंडळाचे आमचे सहकारी माननीय शिवेंद्रराजे भोसले, माननीय जयकुमार भाऊ आणि माननीय मकरंद आबा यांची इन्फॉर्मल चर्चा मुंबईमध्ये झालेली आहे. सोमवारी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक मार्च 2025 पर्यंत करायचा खर्च आणि 2025-26 या वित्तीय वर्षातला जिल्हा नियोजन विकास समितीचा करायचा आराखडा याच्या बाबतीतली बैठक या ठिकाणी 27 तारखेला आपण घेतलेली आहे. आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये 8चे आमदार हे महायुतीचे आहोत. माननीय फडणवीस साहेबांचं, माननीय शिंदे साहेबांचं, माननीय अजितदादांचं नेतृत्व मानणारे आहोत. त्यामुळं जिल्ह्याच्या विकासाचं काम पुढे नेताना आमच्या सगळ्यांची विचार प्रणाली एक असणार आहे. आम्ही जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आम्ही एकत्र काम करू. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. त्यामुळं प्रत्येक नेता हा आपापल्या पक्षाचं काम तर करतच राहील. ती प्राथमिकता आम्हाला सगळ्यांना आमच्या पक्षाच्या नेत्यांनी दिलेली आहे. परंतु त्या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्याला विकास कामांची एक वेगळी परंपरा आहे. मी काल देखील जेव्हा माझं स्वागत झालं तेव्हा मी त्या ठिकाणी भावना माझी व्यक्त केली की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, स्वर्गीय भाऊसाहेब महाराज, स्वर्गीय विलास काका, स्वर्गीय लक्ष्मण ताते, अनेक दिग्गज जिल्ह्यामधले आहेत की जे स्वर्गीय प्रतापराव भोसले, अशा अनेक दिग्गजांची नावं घेता येतील. स्वर्गीय चिमणराव कदम, स्वर्गीय शंकरराव अण्णा, या अशा नेत्यांनी, स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब, स्वर्गीय यशवंतराव मोहिते, असे अनेक दिग्गज आहेत की ज्यांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलंय. आणि जिल्ह्याचा एक वेगळेपणा, विकासाच्या कामात राजकारण आणायचं नाही, हा जिल्ह्याचा वेगळेपणा सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे. आणि म्हणूनच तुम्ही बघाल अगदी वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रकल्प, विशेषतः मागच्या 2.5 वर्षात माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आपण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आणले. मला आवर्जून सांगितलं पाहिजे, प्रतापगड संवर्धनाचं प्राधिकरण, प्रतापगड किल्ला हा 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा होता तसा करण्याचं प्राधिकरण आपण स्थापन केलं. आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब त्याचे अध्यक्ष आहेत, मी त्याचा सहअध्यक्ष आहे. आणि त्याला सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 120 कोटी रुपयाचा निधी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर केला. तेही काम मी बघून आलो. जलपर्यटनाला खूप मोठा वाव सातारा जिल्ह्यामध्ये आहे. मुनावळ्याचं जलपर्यटन चालू झालेलं आहे. कोयना नगरचं जलपर्यटनाचं टेंडर निघालेलं आहे, ते आपण करतोय. कास पुष्प पठार या बाबतीत सुद्धा ते जागतिक दर्जाचं महत्व कास पुष्प पठाराला आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं काही दुर्लक्ष त्या ठिकाणी झालं. परंतु त्या बाबतीत सुद्धा मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले साहेबांच्या बरोबर माझी चर्चा झाली. आम्ही स्वतंत्र वन विभागाच्या बरोबर, पर्यटन विभागाच्या बरोबर आणि जिल्हा प्रशासनाच्या बरोबर आम्ही दोघं एकत्र
त्याची स्वतंत्र बैठक घेऊन त्याला सुद्धा कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल. कासच्या तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे, तिथं सुद्धा पावसाळ्यामध्ये एक चांगलं पर्यटन जलपर्यटनासारखा स्कोप त्या ठिकाणी आहे. मग त्याच्या बाबतीत सुद्धा आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील. जलसंपदा विभागाचे काही प्रकल्प हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि काही प्रकल्पांना त्या ठिकाणी अधिक गती देणं गरजेचं आहे. परवाच्याच कॅबिनेटमध्ये मान्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या बरोबर माझी चर्चा झाली. जयकुमार गोरेभाऊंच्या मतदारसंघातले आमदार महेश शिंदे साहेबांच्या मतदारसंघातले काही प्रकल्प ते टॉप प्रायोरिटीवरती घेऊन त्याला गती देण्यासाठी कदाचित या 15 दिवसात 8 किंवा 15 दिवसात मान्य विखे पाटील साहेब मुंबईमध्ये एक स्वतंत्र बैठक त्याच्यासाठी या ठिकाणी घेणार आहेत. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जलसंपदा असेल, जलपर्यटन असेल किंवा इतर जे आता मान्य शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेबांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्यामुळं जिल्ह्यामध्ये बांधकामाचे जे अपुरे प्रकल्प आहेत त्याला गती देणं, रोड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा रस्त्यांच्या त्या म्हणजे जे मोठे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे ते राजेसाहेबांच्याकडे शिवेंद्रराजे बाबांच्याकडे आहेत आणि जे व्हीआर रोड आहेत, ओडीआर रोड आहेत जे ग्रामीण भागाशी संबंधित आहेत ती ग्रामीण विकास विभागाशी संबंधित आहेत आणि ते सुद्धा खातं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे जयकुमार गोरे साहेबांच्याकडे. त्यामुळे हे ज्या गोष्टीला आपल्याला फोकस करायचंय जिल्ह्यामध्ये, सुदैवानं त्यातली बऱ्यापैकी खाती ही आपल्या जिल्ह्यातल्या मान्य मंत्री महोदयांच्याकडे आहेत. त्यामुळे मी सुरुवातीला जसं सांगितलं ना की या सगळ्या पायाभूत सुविधांवर फोकस करायसाठी आम्ही सगळेजण हँड इन हँड म्हणजे आम्ही चौघही मंत्री हातात हात घालून आमच्या इतर सर्व सहकारी आमदारांना खासदारांना बरोबर घेऊन आम्ही या जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत निश्चितपणे येणाऱ्या काळात अत्यंत चांगलं काम करू, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. जिल्ह्यामध्ये महायुती भक्कम आहे. येणाऱ्या नगरपालिका, येणाऱ्या जिल्हा परिषदा, येणाऱ्या नगरपंचायती, अगदी स्थानिक स्वराज्य आवाज कमी करायला सांगितला आणि तात्काळ आमच्या कार्यक्रम म्हणजे शिवसेनेच्या वतीनं, युवा सेनेच्या वतीनं तुम्ही म्हणला तसं त्याचं नियोजन करण्यात आलं होतं. थोडं उत्साहामध्ये आमचे शिवसैनिक होते, पण जेव्हा माझ्या लक्षात आलं मी त्यांना बोलवलं जवळ आणि त्याचा आवाज कमी करायच्या सूचना दिल्या. अनावधानानं तो वाढला गेला होता. त्याच्याबद्दल आपण योग्य त्या सूचना आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि लगोलग त्याने तो आवाज कमी देखील केला. पालकमंत्री पदाबाबत नाशिक आणि रायगड मधला अजूनही तिढा कायम आहे, तर त्याबाबत काही चर्चा वरिष्ठ पातळीवर कशा पद्धतीने? आज पहाटे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं दावोस दौऱ्यावरून आगमन झालेलं आहे. कदाचित उद्याचं 26 जानेवारीचं झेंडावंदन पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मान्य शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा एकत्र मुंबईमध्ये असतील तेव्हा हे तिघही सुद्धा चर्चा करतील. बाकी सगळ्या 30-32 जिल्ह्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात समन्वयातनं पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्या. जिथं जिथं ज्या पक्षाला पालकमंत्रीपद आलं मित्र पक्षांनी त्यांचं अभिनंदन केलं. त्यामुळं 2 अपवाद आहेत ते सुद्धा आता आज पहाटे फडणवीस साहेब मान्य मुख्यमंत्री महोदय परदेश दौऱ्यावरून आलेले आहेत. ह्या तिघांची एकत्र चर्चा होईल. तो सुद्धा विषय खेळीमेळीत चर्चा करून त्यातनं सुद्धा समन्वयातनं मार्ग निघेल. मी मागं बोललो होतो आपल्याला, मी उदय सामंत साहेबांशी ह्या बाबतीत मी मागं म्हणजे पाठीमागच्या टर्म मध्ये पालकमंत्री असताना मी जिल्हा उद्योग अधिकाऱ्यांना आणि तत्कालीन जिल्हाधिकारी त्यांना सूचना दिलेल्या होत्या की MIDC मध्ये किती स्कोप आहे आपल्याला किंवा विस्तारित MIDC मध्ये किती स्कोप आहे आणि किती कॅपॅसिटीची इंडस्ट्री येऊ शकते. कारण मागच्या 2 दावोस दौऱ्यामध्ये चांगले करार हे उद्योग मंत्री जेव्हा 2 वेळा शिंदे साहेब, मान्य शिंदे साहेब तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर दावोसला गेले होते तेव्हा चांगले अग्रीमेंट्स त्यावेळी झालेले आहेत. त्यातलं काही युनिट आपल्याला जिल्ह्यामध्ये किंवा खंडाळा वगैरे जी मोठी MIDC आपली आहे तिथं आणता येत आहेत का या दृष्टीनं त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली होती. मला उदय सामंत साहेब म्हटले की तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. अगदी तुम्हाला MIDC जागा नसेल तर तुम्ही जागा अक्वायर करा, इतर ठिकाणची एक्सटेंडेड MIDC करायला आम्ही त्याचे पैसे देऊ. इथपर्यंत एक पाऊल पुढे उद्योग विभागाने टाकलेला आहे. पण नंतरच्या काळात निवडणुका आल्या, 2 लोकसभेच्या विधानसभेच्या, आम्ही सगळेजण त्याच्यात
व्यस्त राहिलो. आता योगायोगानं उदय सामंत साहेबांकडेच परत उद्योग खातं आलेलं आहे आणि आता सुद्धा ते परदेश दौरा करून दावोदचं आलेले आहेत. आणि त्यांनी तर काल मला सांगितलं आमचा शिवसेनेचा का 23 तारखेला महाविजय उत्सव होता मुंबईमध्ये. ते म्हटले आताच्या पेक्षा 15 लाख कोटींचे एमओयू, जवळपास 62 एमओयू मोठे त्यांनी केलेले आहेत दावोसमध्ये. त्यामुळे त्यातला एखादा दुसरा यावा जिल्ह्यात याचा प्रयत्न माझा आहे. उन्हाळ्यामध्ये पूर्वी जमीन संपादित झाली होती तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे डबल वाटप होत आहे, दुसऱ्यांदा काही लोकांना वाटप होत आहे. त्याच्यापेक्षा आणखी जे कोण पूर्वी त्या ठिकाणी ज्यांना जे वाटप झालेलं नव्हतं परंतु त्यांचे हक्क घेऊन काही विकासक सुद्धा त्या ठिकाणी हे करतायत. त्यामुळे स्थानिक आणि विकासक हे हे जे काय म्हणतात शब्द वापरतो विकासक इन द सेन्स डेव्हलपर हे सुद्धा त्या ठिकाणी मागणी करतायत. नाही हे बघा, मुनावळ्याचा बोटिंग क्लब जिथे आपण घेतोय ती बहुतांशी जागा ही शासकीय आहे आणि त्याला वाढवून आजूबाजूला चारी दिशेला जी जागा संपादित करायची आहे ती संपादित करण्याची प्रक्रिया आपण सुरू केली होती. पहिला विषय कुठला आहे, कारण मला त्याची जास्त मुनावळ्याची माहिती असण्याचं कारण की माननीय शिंदे साहेबांनी पालकमंत्री असताना तो प्रोजेक्ट ताबडतोब सुरू करायसाठी सीएम वॉर रूम मध्ये तो टॉप प्रायोरिटीवर घेतला होता, प्राधान्यक्रमावर घेतला होता. आपण भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली. जे लँड होल्डर्स आहेत किंवा जे जमीनधारक आहेत त्यांना त्याचा मोबदला सुद्धा आपण या ठिकाणी देण्याची प्रक्रिया सुरू केली. आता झालंय कसं, 1-2 ठिकाणी माझ्या देखील एक कानावर आलं, माझी जमीन आहे मला मोबदला मिळाला, ती जमीन एमटीडीसी कडे आली, परंतु माझं जे थोडं क्षेत्र शिल्लक राहिलं जे एमटीडीसीने घेतलेलं नाही त्या बाबतीतले हक्क त्या जमीनधारकांनी तिसऱ्या माणसाला विकले. ह्याच्याशी संबंध एमटीडीसीचा नाही, ह्याच्याशी संबंध शासनाचा नाही. आता 2 एकर जागा आहे, 1 एकर आम्ही घेतली आणि 1 एकर घेतली नाही. का नाही घेतली तर ती लागत नाही त्या प्रकल्पाला. पण त्या माणसानं विचार असा केला भविष्यात जर हे प्रकल्प वाढले, भविष्यात हे जी विस्तार झाला एक्सटेंड केले तर मग त्याला त्या विकासकांनी त्याच्याबरोबर खाजगी व्यवहार केला अशी माझ्याकडे माहिती मिळाली. अधिकृत माहिती माझ्याकडे नाही अजून. पर्यटन स्थळ आहे तिथे वाहतूक पर्यटक जात असतात, पण काल एका अपघात झाला वाईमध्ये, एका पर्यटकांचा एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. तर रस्ता रुंद व्हावा अशी तिथल्या नागरिकांची मागणी आहे, त्याच्यावर काय निर्णय होईल? आपण बघा, तुम्ही पाहिलं तर मेढा महाबळेश्वर रस्ता पूर्ण रुंद केला. आता ह्या मागच्या टर्म मध्ये मान्य मकरंदाबांचा त्याच्यासाठी खूप आग्रह होता, शिवेंद्र बाबांचा आग्रह होता, मी सुद्धा पालकमंत्री होतो त्यावेळी. जवळपास केळघर मार्गे जो रस्ता आलेला आहे महाबळेश्वरला येणारा तो 90% जास्त आपण रुंद केलेला आहे. आता पोलादपूर पंढरपूर रस्ता जो आहे तो सुद्धा आपला प्रस्तावित आहे गडकरी साहेबांची. त्याच्या बाबतीत पाठीमागच्या वेळी आमची चर्चा झाली होती. फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री असताना, शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना 2 वेळा त्यांच्या दिल्लीत ज्या बैठका खासदार महोदयांच्या बरोबर होतात लोकसभा अधिवेशनाच्या अगोदर, तेव्हा जी प्रायोरिटी आपण द्यायची सरकारची त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी पोलादपूर पंढरपूर रस्ता दिलेला आहे. त्यामुळे आता त्याचं नेमकं आज स्टेटस काय आहे मला माहित नाही काय झालंय ते, पण त्याचा पाठपुरावा आम्ही करू. ओके, एक तास थांबूया, वेळ झाला थोडासा. सर, महाबळेश्वरला अधिकृत बांधकाम होत आहे आणि त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात स्टील, सिमेंट, त्यानंतर वाळू, रबर असं फार मोठ्या प्रमाणात जात आहे आणि त्याला कुठेतरी अंकुश घालणार आहे का नाही? कारण महाबळेश्वरचं टेम्परेचर कमी यायला लागलंय. महाबळेश्वर आता महाग पर्यटन स्थळ होत आहे आणि येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होतीये. जे करोनाच्या आधी जिथे 20 लाख पर्यटक येत होते तिथे आता सरासरी 8 लाखावर संख्या आली. 10 लाखाच्या आसपास आहेत. 20 लाख होती. मी परवा आढावा घेतला महाबळेश्वर आपण मोठं 10 लाख आले. मी सांगतो ना, मी महाबळेश्वरला मोठा पर्यटन महोत्सव राज्य सरकारचा घेतोय, राज्याचा सगळ्या टुरिझम बूस्ट करण्यासाठी, टुरिझम डेव्हलपमेंट, टुरिझमला चालना देण्यासाठी. पण अनधिकृत बांधकामाचा विषय तुम्ही जो सांगितला, साधारणतः 1 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब महाबळेश्वरला आले होते. महाबळेश्वरच्या राजभवनमध्ये एकूण महाबळेश्वर विकास आराखड्याच्या संदर्भात त्यांनी बैठक घेतली होती आणि तेव्हा स्थानिक पत्रकारांनी आपण जो मुद्दा आता उपस्थित केला अनऑथोराइज कन्स्ट्रक्शनचा, त्याचा मुद्दा तिथं उपस्थित केला होता. आणि त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना आणि एसपीना शिंदे साहेबांनी आदेश दिले होते की जे इलिगल अशा पद्धतीचे आरसीसी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ती इमिजिएट डिमॉलिश करा
तुम्ही पाहिलं असेल मागच्या एक पावसाळ्याच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात पाचगणी महाबळेश्वर ह्या परिसरामध्ये इलिगल कन्स्ट्रक्शन डिमॉलिश केलेली आहेत. ती प्रक्रिया ऑनगोईंग आहे. पण बऱ्याचदा आपण नोटीस जरी नुसतं दिलं डिमॉलिशनचं की लगेच ते कोर्टात जातात आणि कुठून तरी कोर्टातनं एखादा स्थगिती आदेश मिळवतात. पण जिथं जिथं स्थगिती आदेश नाहीत तिथं आपण ही प्रोसिजर सुरू केलेली आहे. काही अनधिकृत बांधकामं पाडली सुद्धा आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये झाडांनी उचाट वगैरे या भागामध्ये काही अधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिकांना खोटं बोलून जमीन सरकार ऍक्वायर होणं करणार आहे असं बोलून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केलेली आहे आणि ती जे कमाल जमीन धारणा कायदा आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याची इन्क्वायरी सुरू आहे आपल्या स्तरावरती, कलेक्टर साहेबांच्या आणि मंत्रालयाच्या स्तरावरती. तर ती जी जास्त जमीन आहे ही आपण जमा करणार काय? या बाबतीत तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी इन्क्वायरी ऑर्डर केलेली होती. त्याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार ऍडिशनल कलेक्टर दर्जाचा अधिकारी त्या संपूर्ण झाडांनी मधल्या जमीन खरेदीच्या व्यवहाराची चौकशी करत आहेत. मला आता माहिती नाही, परंतु नवीन महसूल मंत्री मान्य बावनकुळे साहेबांशी मी चर्चा करतो. जर तो अहवाल ऍडिशनल कलेक्टर ग्रेडच्या अधिकाऱ्याचा विखे पाटील साहेबांनी जी ऑर्डर इन्क्वायरी केली होती त्याचा जर अहवाल सरकारकडे आला असेल तर त्या बाबतीत मी मान्य महसूल मंत्र्यांशी बोलेन. मला सांगायचं एक एक जणांनी एक एक प्रश्न विचारा. एक एकच माणूस बरेच प्रश्न विचारतील, बाकीच्यांना संधी मिळत नाही. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या संदर्भामध्ये 8 दिवसापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दरेगावी त्याचा विस्तृत आढावा घेतलेला आहे. त्या नवीन महाबळेश्वर म्हणण्यापेक्षा विस्तारित महाबळेश्वर, एक्सटेंडेड महाबळेश्वर, आपल्याला महाबळेश्वर चारही दिशेला वाढ करायची आहे. कारण कंजेशन झालेलं आहे. महाबळेश्वर पाचगणी एवढ्याच ठिकाणी ते कंजेशन झालेलं आहे. निसर्ग हा त्या सगळ्या परिसरामध्ये तसाच आहे. त्यामुळं MSRDC महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हा त्याचा DPR तयार करायसाठी म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. CM शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच त्याचा विस्तृत आढावा मान्य शिंदे साहेबांनी घेतला. त्या दिवशी मला देखील त्या आढाव्यासाठी दर्याला यायचं होतं, परंतु त्याच दिवशी जपान कौन्सिलेटचं, जपान टुरिझमचं एक हाय लेवल डेलिगेशन मुंबईमध्ये आलं होतं. मान्य मुख्यमंत्री मुंबईमध्ये नव्हते, मान्य उपमुख्यमंत्री मुंबईमध्ये नव्हते. त्यामुळं मला आदेश दिले गेले की त्या जपानच्या शिष्टमंडळाबरोबर पर्यटन मंत्री म्हणून तुम्ही मीटिंग करावी, म्हणून मला दर्याला येता आलं नाही. विस्तारित महाबळेश्वरच्या प्रकल्पाला शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे गती दिली जाईल. महाबळेश्वर प्रकल्पामध्ये जैवसंपदा वगैरे या सगळ्या गोष्टी जिवंत ठेवल्या जाणार आहेत का? या बाबतीत साहेब आपण माहिती घ्या. त्याच्या हरकती सजेशन्स मागवलेले आहेत ऑनलाईन ऑन वेबसाईटवर गव्हर्नमेंटच्या MRC. तुम्ही द्या, तुमचे काही सजेशन असतील तर द्या, ऑब्जेक्शन्स असतील तर द्या. त्याला हिअरिंग घेणार आहे आपण. येस, हो. आमचा प्रयत्न राहील महायुती म्हणूनच ह्या निवडणुकीला सामोरं जायचं. परंतु आतापर्यंतची पद्धत जर पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कधीच महायुती म्हणून लढवलेल्या नाही. या निवडणुका तुमच्या विधानसभा आणि लोकसभा ह्या फक्त युती करून लढवल्या जातात. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायत, तुमच्या पंचायत समित्या या साधारणतः स्थानिक आघाड्या त्या ठिकाणी असतात. पण माझा पालकमंत्री म्हणून प्रयत्न राहील की महायुतीमधले जे 3 प्रमुख पक्ष आहेत, RPI, आठवले गट, कवाडे गट वगैरे जे आमच्या बरोबर आहेत, आमचं सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना वगैरे आहे, सगळ्यांच्या समन्वयातनं तिथली जी परिस्थिती आहे त्या विधानसभा क्षेत्रातली, त्या नगरपालिका क्षेत्रातली, तिथल्या सगळ्या समविचारी नेत्यांना एकत्र करून लढावावी असा माझा प्रयत्न राहील. बघू आता त्याच्यानंतर बैठका होतील त्यावेळी ठरेल. वारंवार तुम्हाला सायरन वरून ट्रोल करत असतात, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मी नाही असलं ट्रोलिंग बघत कधी, परंतु मी बघत नाही त्यामुळे काय बोलणार त्याच्यावर. उद्धव ठाकरे साहेबांना म्हणावं आधी मातोश्रीतलं बाहेर पडायला सुरुवात करा. तुम्हाला आता लोकांनी नाकारलं. लोकांनी विधानसभेमध्ये मला वाटतं किती 80 का 90 किती जागा लढल्या, 90 का किती जागा लढली शिवसेना, उबाटा 20 जागा आल्या. बघा ना म्हणावं. आणि आम्ही म्हणावं 80 जागा लढल्या आणि 60 जागा जिंकल्या. ह्याच्यावरच विचार करा. आणि शिंदे साहेब रुसणारा माणूस नाही. मान्य शिंदे साहेबांना आम्ही जवळ ओळखतो. त्यांच्याबरोबर आम्ही आता गेली 25 वर्ष काम करतोय. मान्य शिंदे साहेबांच्या जे मनात असतं तेच ते पोटात असतं, तेच ओटात असतं. स्पष्टपणानं बोलणारा तो नेता आहे, रुसून बसणारा तो नेता नाही. आणि शिंदे साहेबांची ताकद काय आहे
की शिंदे साहेबांनी 2022ला 50 आमदार बरोबर घेऊन दाखवलेली आहे. 80 पैकी 60 आमदार निवडून आणून दाखवलेली आहे. आता सुद्धा येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिकेला शिंदे साहेब ती ताकद दाखवतील. शिंदे साहेबांवर टीका करण्यापेक्षा उबाटाच्या नेत्याला म्हणावं थोडस 4 भिंतीतनं बाहेर पडा, लोकांच्यात या, खरं तुम्हाला वस्तुस्थिती कळेल लोकांचं तुमच्याबद्दल काय मत आहे. चलो, धन्यवाद. उद्या 20 जानेवारीला कांचन चौरंगे शिवेंद्रराजेंच्या पालकमंत्री पदासाठी त्यांना मंत्रिपद मिळावं, पालकमंत्रीपद मिळावं म्हणून आंदोलन करणार आहे. मला माहित नाही हा विषय, माहिती घेतो. पालकमंत्री पदावर तुमची निवड झाली ना, भाजपच्या काही लोकांनी काय झालं, मी रात्री जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी हरकत घेतलेली आहे आणि ते उपोषण करणार आहे. मी रात्री जिल्ह्यात आलो आणि नेहमीची पद्धत अशी आहे की 26 जानेवारीला जे काही उपोषण वगैरे होतात त्याचं ब्रिफिंग पोलीस अधीक्षक आदल्या दिवशी रात्री पालकमंत्र्यांना करत असतात. समन्वयातनं आम्ही ज्यांचं कुणाचं उपोषण असतं त्यांच्याबरोबर प्रशासन चर्चा करतं आणि प्रशासनाची चर्चा झाल्यानंतर आवश्यकता पडली तर पालकमंत्र्यांशी चर्चा त्यांची घडवली जाते उपोषणकर्त्यांची. तसं जर काही उपोषणाचं नोटीस प्रशासनाकडे आला असेल तर प्रशासन त्याच्यावर निर्णय घेईल. काही शिवेंद्रबाबांचे मोठे कार्यकर्ते आणि त्यांनी असा निर्णय घेतलाय. काय म्हणला मला माहित नाही. आहे ना, मी अवेलेबलच असतो इथं, माझ्या बांगल्यावर दरबार चालू असतो. मी जाईल तिथं कलेक्टर ऑफिस. नाही 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 ना साहेब, अजिंक्य तर रस्ता पूर्ण केला आपण. साहेब मग तुम्ही सांगा मला, मागच्या 2.5 वर्षात माननीय शिवेंद्र बाबांनी मी एवढा प्रयत्न केला मी पालकमंत्री असताना की अजिंक्य त्याला बाबाराजांचं म्हणणं होतं साईबाबा मंदिराचा जो चौक आहे तिथून थेट पायऱ्यांपर्यंत पोहोचलेला रस्ता हा पूर्ण झाला. आपण लाईट्स लावले, त्या मेन रोडवर लाईट्स लावले. आता पर्यटनाच्या बाबतीत तो आर्किओलॉजीकडे आहे का नाही, कोणाच्या परवानग्या घ्याव्या लागतील, म्हणून मी म्हटलं कासच्या बाबतीत आणि कास पुष्पपठार आणि कास तलावाच्या बाबतीत मान्य शिवेंद्र बाबांच्या बरोबर माझी चर्चा होईल. त्या चर्चेमध्ये अजिंक्य ताऱ्याचा सुद्धा विषय तुमच्या सूचनेनुसार समाविष्ट करू. धन्यवाद. तुम्ही कास असेल, मुनावळे असेल, बांबोली असेल, तिथे निसर्गाने भरभरून दिले तिथे पर्यटन करता येईल. ड्राय एरिया सारखा दुष्काळी भाग आहे तिथं पर्यटन खात्याचं काय प्लॅनिंग आहे? तुमच्या काही सूचना असतील तर द्या ना. नाही बरोबर आहे, गिरजा शंकरवाडी साहेब तुम्ही मला जरूर सूचना द्या. पॉझिटिव्ह सूचनांचा जरूर विचार केला जाईल. ब्रिटिशकालीन पूल जे आहे तो वेण्णा नदीवर नाही आपण अनेक ठिकाणी नवीन पूल प्रस्तावित केलेले आहेत. मी गडकरी साहेबांचा आता विषय सांगितला ना, लास्ट टर्म मध्ये जेव्हा शिंदे साहेब फडणवीस साहेब दिल्लीला गेले होते तेव्हा गडकरी साहेबांनी हे सांगितलं होतं की तुम्हाला जिथं नवीन पूल पाहिजे ते तुम्ही नवीन पुलांचे प्रस्ताव ताबडतोब द्या. आपण बरेचसे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याचं जर कुणी असेल इथं आपण दिलेले आहेत. हा असेल तर तपासून घेतो, नसेल तर पुरवणी प्रस्तावामध्ये देऊ आपण. ओके, धन्यवाद. धन्यवाद. साहेब भाजप काय म्हणते माहिती का, सातारा जिल्ह्यात भाजपची हवा आहे पण प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये हवा दूषित झालेली आहे, त्याबद्दल काय म्हणाल? प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल तपासून घेतला जाईल. चला.